वेलकम टू ॲशिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 12 फिजिक्सचं हे 12वं चॅप्टर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे चॅप्टरचं नाव आहे आपलं. याच्या आधी पण मॅग्नेट्सबद्दल आपण शिकत आलेलो आहे. तर याच्यामध्ये पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेट अँड दॅट प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकल करंट, या सगळ्या गोष्टींबद्दल ह्या सगळ्या चॅप्टरमध्ये आपल्याला दिलेलं आहे. खूप महत्त्वाचं आणि मोस्ट IMP चॅप्टर म्हणून कन्सिडर होतं, कारण ह्या चॅप्टरला ॲक्च्युअली वेटेज जर बघितलं तर 5 मार्काचं येतं. ऑप्शनल तुम्ही जर बघितलं तर 7 मार्क. डेफिनेटली जर ऑप्शनलचा विचार केला तर 7 मार्क खूप जास्त आहेत ह्या चॅप्टरसाठी. आणि हे चॅप्टर खूप जर इंटरेस्टिंग म्हणायला गेलं तर खूप चांगलं आहे. म्हणजे विचार जर केला आपल्याला, जर आपण ह्या चॅप्टरला शिकण्याचा जर प्रयत्न केला तर खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्या चॅप्टरमध्ये ज्या काही कन्सेप्ट दिल्या आहेत त्या समजतील ह्याचा मी पण प्रयत्न करेल, की तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट मी सांगतो आहे त्या तुम्हाला ॲक्च्युली समजत आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येकदा मी प्रयत्न करेल की तुम्हाला ज्या कन्सेप्ट इथे दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे समजायला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. चॅप्टर कुठलं आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. ठीक आहे. चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याच्या इंट्रोडक्शनमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिल्या होत्या, कारण इंट्रोडक्शन जर आपण वाचलं आणि बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये दिल्या होत्या. ठीक आहे. तर ह्या कन्सेप्टपैकी जर आपण बघितलं, ड्युरिंग द अर्ली डिकेड्स, म्हणजे 19 सेंचुरीच्या वेळेसची गोष्ट, जर आपण 19 सेंचुरीपासून जर आपण मॅग्नेट्स आणि त्याचे प्रॉपर्टीज जसं आपण बघितलं, की जर एखाद्या वायरमधून करंट फ्लो होतं तर याचा अर्थ काय होतोय, की मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. तसंच इथे पण ह्या कन्सेप्टमध्ये दिलं गेलं आहे, की दॅट इज जी 19 सेंचुरीचा जर आपण विचार करतोय तर तिथे जे ऑरस्टॅड सायंटिस्ट आहेत, ठीक आहे, ज्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनबद्दल आपल्याला सांगितलं होतं. ठीक आहे. मॅग्नेटिक इंडक्शन बेसिकली आपण म्हणतो ऑरस्टॅड, ॲम्पियर. ठीक आहे. आणि काही जे दुसरे सायंटिस्ट होते. ठीक आहे. फॅक्ट दॅट द इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर इंटर रिलेटेड. म्हणजे ऑरस्टॅड आणि ॲम्पियर किंवा अजून बरेचसे सायंटिस्ट त्यांचं मत होतं, की जे इलेक्ट्रिसिटी आहे, ठीक आहे, आणि मॅग्नेटिझम आहे, ह्या दोघांच्या मध्ये या एकमेकांमध्ये काही ना काहीतरी कनेक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे एक कनेक्शन असं, की आपण याच्या आधी बघत होतो, की ऑरस्टॅडने सांगितलं होतं, की जर वायर असेल आणि जर त्या वायरमधून आपण इलेक्ट्रिकल करंटला पास करतो तर तर त्याच केसमध्ये त्या वायरच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. ठीक आहे. ही कन्सेप्ट होती. मग जर असं काही होत असेल किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी जर आपण तेव्हा शिकत होतो, तर अशा केसमध्ये काय होतं आहे, की एक क्वेश्चन नॅचरली अराईज होतो, समजतो, की मग जर असं काही होत असेल, की जर इलेक्ट्रिसिटी पाठवलं तर मॅग्नेटिझम जनरेट होतं, आणि जर मॅग्नेटिझम जर पाठवलं तर मग काय होईल, की इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल का? दॅट इज व्हॉट द कॅन प्रोड्यूस अ इलेक्ट्रिसिटी बाय मूव्हिंग मॅग्नेट. म्हणजे जर मी मॅग्नेटला पाठवलं, ठीक आहे, जर माझ्याकडे मूव्हिंग मॅग्नेट असेल आणि त्याच्यासोबत कॉईल असेल तर त्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल का? ऑब्वियसली बऱ्याच लोकांना माहिती असेल हे, की इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं असं. म्हणून ते काय म्हणत होते, की एक नॅचरली एक क्वेश्चन अराईज होत होता, दॅट इज द मूव्हिंग इलेक्ट्रिकल चार्जेस प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड वॉज पॉसिबल. ठीक आहे. म्हणजे मूव्हिंग इलेक्ट्रिकल चार्ज काय प्रोड्यूस करतात? मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करतात. वॉज पॉसिबल. ठीक आहे. आणि दॅट इज व्हॉट अजून एक कन्सेप्ट येते, की इलेक्ट्रिसिटी जर असेल तर इलेक्ट्रिसिटी कॅन इलेक्ट्रिकल करंट प्रोड्युसेस. ठीक आहे. प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट बाय मूव्हिंग मॅग्नेट. तर ह्या दोघं क्वेश्चनचा प्रश्न येतो, की मग मूव्हिंग कॉईल मॅग्नेट जर असेल किंवा मॅग्नेटला मूव्ह केलं तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते का? मग त्याच्यासाठी जे ऑरस्टॅडची जी कन्सेप्ट होती त्याच्यासाठी जे 1831मध्ये फॅरेडे, जे इंग्लंड परफॉर्म अ सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट इन कनेक्शन विथ द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल करंट बाय मीन्स ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. एक कन्सेप्ट येते मॅग्नेटिक फ्लक्स. तुम्ही म्हणणार की सर मग मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं? तर लक्षात ठेवा स्टुडंट, सगळ्यात पहिली गोष्ट, आता सपोज की माझ्याकडे हा जर मॅग्नेट असेल एक, ठीक आहे, आणि हा मॅग्नेट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की नॉर्थपासून साऊथकडे आपली मॅग्नेटिक फील्ड जाते. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे. तर असं जर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असेल, जात असेल, ठीक आहे, या केसमध्ये, आता इथून जर माझ्याकडे एक कॉईल असेल, ठीक आहे, म्हणजे मी ही वायर घेतो, ठीक आहे, ही वायर आहे,
म्हणजे याचा अर्थ काय झाला, की ही जी मॅग्नेटिक फील्ड जर मॅग्नेट मी पाठवतोय, मॅग्नेटिक फील्ड जर मॅग्नेट जर ह्या वायरच्या खूप जवळ घेऊन येतोय, तर याचा अर्थ या वायरमधून काय होतंय, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्ड वायरमधून पास होऊन गेलेली आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की सपोज की ही मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. आणि ती ह्या पूर्ण विंडोमधून पास होते. ठीक आहे. म्हणजे अशी जर विंडो असेल तर त्या केसमध्ये सगळेच्या सगळे मॅग्नेटिक फील्ड काय इथून पास होऊन गेली माझी. ठीक आहे. तर हे झालं माझं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं आता याला. ठीक आहे. म्हणजे सगळी जी मॅग्नेटिक फील्ड आहे तिथून काय होऊन जाईल, पास होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिकल करंटला प्रोड्यूस करेल. पण सपोज की हीच जर मी विंडो घेतली आणि ह्या विंडोला असं पॅरलल करून दिलं, असं करून दिलं पॅरलल, म्हणजे ह्याच विंडोला सपोज की दिस वन इज दॅट मॅग्नेटिक फील्ड जर अशा असतील. ठीक आहे. आणि असंच जर मी मॅग्नेटिक फील्डला घेतो. ठीक आहे. आणि एक पॅरलल करून देतो यालाच. ठीक आहे. म्हणजे ह्याला पॅरलल जर असेल, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डला असं, तर ऑबियसली आहे की जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती ह्याच्यावरून निघून जाईल की नाही. बरोबर आहे. हे तसंच आहे जसं आपण म्हणतो की जर विंडो आहे अशी उघडी आहे खिडकी. ठीक आहे. आणि समोरून म्हणजे जर खिडकी अशी माझी आपण म्हणू असं ह्या पद्धतीने जर विंडो असेल माझ्याकडे, तर विंडोमधून जर समोरून हवा येत असेल. ठीक आहे. ह्या पद्धतीने जर समोरून हवा येत असेल तर ही समोरून येणारी हवा काय होऊन जाईल, पूर्ण पास होऊन जाईल. बरोबर आहे. या विंडोमधून मध्ये चालली जाईल सगळी. ठीक आहे ना, मध्ये येऊन जाईल, घरामध्ये येऊन जाईल सगळी हवा. पण सपोज की हीच हवा की मी इकडनं पास करतोय अशी, जर म्हटलं मी ह्या डिरेक्शनमध्ये जर हिला असं पास करून दिलं असं, तर काय होईल, सगळीची सगळी हवा काय बाहेर निघून जाईल. म्हणजे हेच होतं जेव्हा आपण एखादी वायर घेतो आणि वायरच्या जवळ मॅग्नेट घेऊन जातो. हे कॉईलच्या कन्सेप्ट येतं ॲक्च्युली. तर ही जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, ही मॅग्नेटिक फील्ड काय होते, या वायरमधून पास होते. अँड बिकॉज ऑफ दिस मूविंग जर असेल ना, स्टेडीमध्ये होत नाही, लक्षात ठेवा, मूविंगमध्ये होतं. जर मूविंग असेल तर त्या केसमध्ये तर ह्या वायरमधून पास होऊन काय होतं, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतं. ठीक आहे. पण याला मूव्ह करावं लागतं ह्या मॅग्नेटला. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. दिस इज वॉट द मॅग्नेटिक फ्लक्स म्हटला जातो. ठीक आहे. तर मग बघा की फॅरेडे यांचे जे एक्सपेरिमेंट होते, नंबर ऑफ एक्सपेरिमेंट दे कॅन बी परफॉर्म ऑन दिस. ठीक आहे. दॅट इज द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल करंट बाय मीन्स ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे याच्यावरती त्यांनी काय केलं की मॅग्नेटिक फील्ड जर मॅग्नेट आणि जर कॉईल असेल तर त्यांच्यावरती नंबर ऑफ त्यांनी एक्सपेरिमेंट प्रोड्यूस केले. आणि त्यांनी हे समजून घेतलं की मॅग्नेटिक फ्लक्स किती कशा पद्धतीने काम करतो आणि मॅग्नेटमुळे कॉईलमध्ये इलेक्ट्रिकल करंट कसं जनरेट होतं, या सगळ्या गोष्टींना त्यांनी समजण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. इन द सेम इयर म्हणजे त्याच वर्षी जोसेफ हेनरी 1799 ते 1878मध्ये डेमॉन्स्ट्रेट दॅट द इलेक्ट्रिकल करंट जे आहे वेअर indeed produce in the closed circuit or a coil when subjected to a time varying magnetic field. म्हणजे याचा अर्थ यांचा हेनरीचं सांगण्याचा कन्सेप्ट हीच होती की जर मी व्हॅरिंग मॅग्नेट घेतो, जर मी मॅग्नेटला मूव्ह करतो कॉईलच्या आजूबाजूला म्हणजे क्लोज सर्किटजवळ, किंवा जर माझ्याकडे कॉईल आहे आणि कॉईलच्या जवळ आसपास जर अशी कॉईल असेल माझ्याकडे, ही कॉईल आहे. ठीक आहे. जी कॉपरची कॉईल असेल सपोज, आणि जर माझ्याकडे हा मॅग्नेट असेल इथे, हा मॅग्नेट जर मी मूव्ह करतो. ठीक आहे. जर मूव्ह करतो असा, ठीक आहे, किंवा इकडे घेऊन येतो, तर ह्या कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस होतं. हे हेनरीचं एक्सपेरिमेंटमधून प्रूव्ह करून आलं. म्हणून दॅट द आउटकम ऑफ दिस एक्सपेरिमेंट लीड टू बी व्हेरी बेसिक अँड इम्पॉर्टंट, दॅट इज द लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. कुठला होता, दॅट इज नोन ॲज अ फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हटला तो. म्हणजे इथून त्यांचा एक लॉ भेटला आपल्याला, दॅट लॉ इज फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, जो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. 2 लॉ यांनी दिलेले आहेत, ते आपण इंट्रोडक्शन संपल्यानंतर ऑब्वियसली याच्यावरती पण बोलू. व्हॉट इज द फॅरेडेज लॉ, फॅरेडेज फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ पण काय आपल्याला इथे दिलेले आहे. त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ऑल्सो वी आर नोन दॅट इज अन फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हटला जातो. ठीक आहे. मग बघा, जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे, EMF म्हटला जातो. काय म्हटला जातो, EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. अँड देअर फोर अ करंट कॅन इंड्यूस व्हॅरिंग प्रोसेसेस दॅट इन्व्हॉल्व्स चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे जसा मॅग्नेटिक फ्लक्समध्ये बदल होईल तसं करंट इंड्यूस होईल. ठीक आहे. म्हणजे कॉईल जी आहे माझी, त्या कॉईलमध्ये जर मी मॅग्नेटला मूव्ह करत असेल, कॉईलच्या आसपास जर मी मूव्ह करत असेल, तर डेफिनेटली की इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस होईल. सो दॅट इज व्हॉट
द मॅग्नेटिक फ्लक्स आपण समजून घेतला. ठीक आहे. सो द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन ऑफ द फॅराडेज आर समराइज ॲज गिवन बिलो. म्हणजे पूर्ण इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला हे सगळे कन्सेप्ट दिले होते की त्यांनी नेमकं काय बघितलं होतं, एक्सपेरिमेंटच्या वेळेस नेमकं काय झालं होतं. दॅट इज द ऑब्झर्वेशन जे होते फॅराडेचे ऑब्झर्वेशन आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये दिले आहेत. वन बाय वन आपण एक एक ऑब्झर्वेशन बघू की काय काय म्हटलं गेलं. इथे तुम्हाला एक डायग्राम दिसते साईडला. या डायग्राममध्ये बघा हा बार मॅग्नेट आहे नॉर्थ साऊथचा आणि ही कॉईल आहे. या कॉईलमध्ये एक गाल्व्हनोमीटर लावला आहे बघा. आता हे गाल्व्हनोमीटर का बरं, कारण गाल्व्हनोमीटर दोघं साईडचं करंटचं डिफ्लेक्शन दाखवून देईल. म्हणजे हे मे बी इकडे जर करंटची डिरेक्शन चेंज झाली तर हे गाल्व्हनोमीटरमधलं डिफ्लेक्शन पण वेगळं होऊन जाईल. यांनी इथे जे दाखवलेलं आहे ॲक्च्युली ह्या पद्धतीचं जे गाल्व्हनोमीटर तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ही करंट तुम्ही बघितलं असेल ह्या पद्धतीने येताना दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, असं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, इथे बघा बरोबर. आता हे गाल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन असं आहे. ठीक आहे, आणि करंटची जर डिरेक्शन चेंज झाली तुमची अशी, ठीक आहे, हा इकडे गेला तर हे डिफ्लेक्शन जरा तुमचं चेंज होऊन जाईल, ह्या पद्धतीने इकडे होऊन जाईल. ठीक आहे, असं डिफ्लेक्शन येईल, म्हणून गाल्व्हनोमीटरचा यूज केलेला आहे. ठीक आहे. सो हेअर इज दॅट द बार मॅग्नेट इट कॅन बी मूव्ह, इकडे किंवा इकडे मूव्ह करतील हे. ठीक आहे, मुवमेंट आहे. सध्याची मुवमेंट त्यांची जर तुम्ही बघितली तर दिस मुवमेंट विल बी टुवर्ड्स दिस साईड आहे. ठीक आहे, ह्या साईडमध्ये घेऊन चाललेत ते असं ह्या साईडमध्ये. ठीक आहे. सो दॅट हेअर सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे बघा. वेन अ मॅग्नेट अप्रोच अ क्लोज सर्किट consisting of a coil, it produce a current in it. This current is known as a induced current. Induced current कोणाला म्हणायचं, लक्षात ठेवा. induced current कोणाला म्हणायचं. जर कोणी विचारलं तर व्हॉट इज induced current तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की वेन अ मॅग्नेट अप्रोच अ क्लोज सर्किट, ठीक आहे, कन्सिस्टिंग ऑफ ए कॉईल इट प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकल करंट, त्याला म्हटलं जातं इंड्युस्ड करंट. म्हणजे बघा हा जो बार मॅग्नेट आहे, जर मी बार मॅग्नेटला कॉईलच्या जवळ घेऊन चाललो, ठीक आहे, याच्यामुळे काय होईल, इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस होईल कॉईलमध्ये. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डमुळे कॉईलमध्ये काय होईल, इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस होईल अँड दॅट करंट विल बी शोन बाय दिस गाल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन दाखवेल आणि तशा करंटला म्हटलं जातं इंड्युस्ड करंट. ठीक आहे, काय म्हटलं जाईल, इंड्युस करंट म्हटलं जाईल. तसंच वेन द मॅग्नेट इज टेक अवे फ्रॉम द क्लोज सर्किट, म्हणजे जर मी ह्या मॅग्नेटला क्लोज सर्किटपासून दूर घेऊन येतो, ठीक आहे, म्हणजे ह्या मॅग्नेटला जर मी तिथून इकडे बाजूला घेऊन येतो आता, ठीक आहे, क्लोज कॉईलपासून दूर घेऊन येतो, तर त्यावेळेस पण काय होईल, दॅट इज करंट प्रोड्यूस होईल. फक्त जी डिरेक्शन आहे करंटची ती वेगळी असेल. ठीक आहे, जर मी मॅग्नेटला कॉईलच्या जवळ घेऊन येतोय तर ही जर त्याची डिरेक्शन असेल ह्या पद्धतीने, तर म्हणजे करंट तुमचं ह्या पद्धतीने असं फ्लो होईल जर मी मॅग्नेटला जवळ घेऊन गेलो तर. पण जर मॅग्नेटला मी तिथून दूर घेऊन येतोय तर त्या केसमध्ये फक्त जी करंटची डिरेक्शन आहे ही एकदम अपोजिट होऊन जाईल. ठीक आहे, ह्या पद्धतीने. सो वेन द मॅग्नेट इज टेक अवे फ्रॉम द क्लोज सर्किट इट अगेन प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट त्याच्यामध्ये प्रोड्यूस होईल, बट इन द अपोजिट डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू द एक्सपेरिमेंट वन, म्हणजे ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट. ठीक आहे, जसं मी ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं, जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे जर इथे हा बार मॅग्नेट इकडे घेऊन चाललो आहे मी कॉईलच्या जवळ, तर करंटची डिरेक्शन ही आहे आपली अशी. ठीक आहे, बट सपोज करंटची डिरेक्शन ही होती, तर असंच जर मी हा बार मॅग्नेट इकडून जवळ घेऊन इथून कॉईलपासून दूर घेऊन येतो तर काय होणार त्या केसमध्ये बघा, हा काय होईल, हा जो आपला बार मॅग्नेट आहे इथून असणारं जे करंट याच्यामध्ये कॉईलमध्ये प्रोड्यूस होईल ते एक्झॅक्टली अपोजिट असेल ह्या डिरेक्शनमध्ये. ठीक आहे, सो दॅट इज वॉट द एक्झॅक्टली अपोजिट करंट याच्यामध्ये प्रोड्यूस होईल. दोघं केसमध्ये करंट प्रोड्यूस होईल. तुम्ही बार मॅग्नेटला जवळ घेऊन जा किंवा त्याच्यापासून दूर घेऊन या, दोघं केसमध्ये करंट प्रोड्यूस होईल, फक्त डिरेक्शन जी असेल करंटची ती चेंज होईल. ठीक आहे, इफ इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट, जर मॅग्नेट सोडून दिला आपण मॅग्नेटच्या जागेवरती, द कॉईल इज मूव्ह, म्हणजे मॅग्नेटला स्टेशनरी ठेवलं आपण आणि कॉईलला जर मूव्ह केलं तर मग त्या केसमध्ये करंट प्रोड्यूस होईल का, ऑब्वियसली करंट प्रोड्यूस होतं. ठीक आहे ना, म्हणजे जर मी बार मॅग्नेटला स्टेशनरी ठेवलं आणि त्याच्या जागेवरती मी ही कॉईल जी आहे पूर्ण त्या कॉईलला मॅग्नेटजवळ घेऊन गेलो, ठीक आहे, किंवा कॉईलला मॅग्नेटपासून दूर घेऊन गेलो, तरी पण कॉईलमध्येच करंट इंड्यूस होईल अँड गाल्व्हनोमीटर विल बी शोन मी अ डिफ्लेक्शन. ठीक आहे, सो इफ इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट, ठीक आहे, कॉईल इज मूव्ह टुवर्ड्स द मॅग्नेट. ठीक आहे, कॉईलला जर मॅग्नेटकडे घेऊन आलो और अवे फ्रॉम द मॅग्नेट इट इंड्युस्ड करंट. ठीक आहे, काय होईल त्याच्यामध्ये करंट इंड्यूस होईल, इज प्रोड्यूस इन द कॉईल, दॅट इज इन द क्लोज सर्किटमध्ये. ठीक आहे, हे जे सर्किट तुम्हाला दिसतंय दिस इज नथिंग बट अ क्लोज सर्किट म्हटलं जातं. ठीक आहे, सो इफ द पोलॅरिटी ऑफ द अप्रोचिंग or a receding magnet is change in the direction of the induced current in the coil also changes. म्हणजे जर मी हा बार मॅग्नेट आहे, ठीक आहे, याची जर पोलॅरिटी चेंज केली, नॉर्थ पोल और साऊथ पोल जे आहे, ठीक आहे,
जर मी ह्यांचे चेंज केले, पोल जर मी चेंज केले असतील, तर त्या केसमध्ये पण काय होईल, दॅट इज द पोलॅरिटी जर चेंज केली, द रिसेडिंग मॅग्नेट द चेंज द डिरेक्शन ऑफ इंड्यूस करंट, म्हणजे ही जी डिरेक्शन आहे करंटची ती पण काय होईल, बदलेल. म्हणजे मॅग्नेटचे पोल चेंज केले, नॉर्थचा साऊथ केला और साऊथचा नॉर्थ केला, तरी पण करंट इंड्यूस होईल, बट इट कॅन बी चेंज द डिरेक्शन. ठीक आहे, इंड्यूस करंटची जी डिरेक्शन आहे काय होईल, ती चेंज होईल. चेंज द डिरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट इन द कॉईल इज ऑल्सो चेंजेस. ठीक आहे ना, म्हणजे कॉईलची करंटची डिरेक्शन पण काय होईल, याच्यामध्ये चेंज होईल. बरोबर आहे, पोल चेंज केले तर डिरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट ऑल्सो चेंज होईल. सो दॅट द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस करंट इज डिपेंड ऑन द रिलेटिव्ह स्पीड ऑफ द कॉईल विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट. म्हणजे की स्पीड किती आहे, हा मॅग्नेट किंवा कॉईल यांची स्पीड किती आहे, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट, तर त्याच्यावरती किती करंट प्रोड्यूस होईल हे डिपेंड करतं. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट, किती करंट प्रोड्यूस होणार आहे, हे कशावरती डिपेंड करतं, रिलेटिव्ह स्पीडवरती डिपेंड करतं. कोणाच्या, ऑफ द कॉईल विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ कॉईल्स, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑन द कॉईलवरती पण डिपेंड करतं. जसं आपण म्हटलो की दॅट इज द स्पीड ऑफ द कॉईल विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटवरती डिपेंड करतं, तसंच की ह्या कॉईलमध्ये जे तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स दिसतात ह्याच्यावरती पण काय करतं, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस करंट डिपेंड करतं, की किती करंट इंड्यूस होणार आहे. हे दोन गोष्टीवरती डिपेंडंट आहे. एक आहे कॉईलची स्पीड विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट, आणि दुसरं म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल, म्हणजे ह्या कॉईलचे टर्न्स किती आहेत त्याच्यावरती डिपेंड करतं. तसंच जे इंड्यूस करंट आहे इट कॅन बी एक्झिस्ट अ लॉंगर, सो लॉंग राहू शकतं. म्हणजे बघा की हा बार मॅग्नेट जो तुम्ही इथे बार मॅग्नेट किंवा कॉईल जी मूव्ह केली, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट ऑर विथ रिस्पेक्ट टू कॉईल, ठीक आहे, जो तुम्ही मुवमेंट करताय, ठीक आहे, इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉईल अँड द मॅग्नेट. म्हणजे जसं तुम्ही याची मुवमेंट ठेवताय तसं ह्या कॉईलमध्ये हे काय असेल, स्टे करेल. म्हणजे जे करंट प्रोड्यूस होणार आहे इट कॅन बी एक्झिस्ट, काय करेल, सो लॉंग देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉईल अँड द मॅग्नेटमध्ये. जर कॉईल अँड मॅग्नेटमध्ये जे रिलेटिव्ह मोशन असेल तर त्या केसमध्ये हे काय करतं, तुमचं करंट त्याच्यामध्ये प्रोड्यूस होत राहतं, कंटिन्युअसली राहू शकतं सो लॉंगपर्यंत, एक्झिस्ट सो लॉंग ॲज देअर इज अन अ रिलेटिव्ह मोशन. जर रिलेटिव्ह मोशन असेल कशामध्ये, कॉईलमध्ये आणि मॅग्नेटच्या केसमध्ये. ठीक आहे, तसंच 8 नंबरची जी ऑब्झर्वेशन होतं फॅरेडे यांचं, दॅट इज व्हॉट, इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट, ठीक आहे, जर मॅग्नेट्स आपण सोडला, ठीक आहे, इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट अँड अ क्लोज सर्किट, जर क्लोज सर्किट किंवा आपण मॅग्नेट नाही घेतले, मग ठीक आहे, आपण सपोज की मॅग्नेट नाही घेऊ किंवा क्लोज सर्किट नाही घेऊ, दॅट इज दोन कॉईल्स आपण घेऊ, जसे हे तुम्हाला दिसतात ह्या पद्धतीने. जर माझ्याकडे दोन कॉईल्स असतील, हे दोघं कॉईल जर आपल्याकडे असतील, दॅट इज विथ देअर प्लेन फेसिंग इच अदर, म्हणजे हे जसं तुम्हाला एकमेकांना फेसिंग करतात त्यांचे प्लेन्स. ह्याच्यामध्ये एक अशी कॉईल आहे जिच्यामध्ये रेओस्टेट, बॅटरी आणि की लावून ठेवलेली आहे, आणि दुसऱ्या कॉईलमध्ये गाल्व्हनोमीटर लावलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथून ह्या कॉईलमध्ये कुठलंही करंट टाकलेलं नाही आहे, पण ह्या कॉईलमध्ये बॅटरीच्या थ्रू करंट टाकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ जर करंट पास होईल तर कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हायला पाहिजे, आणि जर मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली तर इथून हे मॅग्नेटिक फील्डमुळे ह्या कॉईलमध्ये ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे, ठीक आहे ना, म्हणजे इथे प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे, हे काय करेल, ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे, मॅग्नेटिक फ्लक्समुळे मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होईल, आणि ह्या कॉईलमध्ये इलेक्ट्रिकल करंट जनरेट होईल, जे गाल्व्हनोमीटरची मध्ये डिफ्लेक्शन दाखवेल. सो हेअर इज दॅट दे वॉन्ट टू से यस, आपल्याला त्यांनी तेच म्हटलं की इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट, ठीक आहे, जर क्लोज सर्किट असेल, दोन कॉईल्स असतील, त्यांचे प्लेन्स एकमेकांच्या समोर असतील, इच अदर ऑल्सो प्रोड्यूस द सिमिलर इफेक्ट. ठीक आहे, जसं इफेक्ट आपण बघितला ॲज मेन्शन अबोव इन द एक्सपेरिमेंट, म्हणजे पहिल्या आणि चौथ्यामध्ये आपण जसं बघितलं, ठीक आहे, ऑब्झर्वेशन नंबर 1 अँड ऑब्झर्वेशन नंबर 4मध्ये आपण जसं बघितलं त्या पद्धतीने हे आपल्याला इथे दाखवतं. 4 नाही 6 ॲक्च्युली. ठीक आहे, ऑब्झर्वेशन नंबर 6 त्याच पद्धतीने याच्या आपल्याला हे दाखवतं. तर बघा मग वन कॉईल इज कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे, एक कॉईल काय सिरीजमध्ये लावली, बॅटरी जे म्हणतो तुम्हाला ह्या पद्धतीने, ठीक आहे, रेओस्टेट अँड की, व्हाईल द एंड ऑफ द अदर कॉईल आर कनेक्टेड इन द गाल्व्हनोमीटर. हे जे दिसतंय दुसरं, ठीक आहे, ह्या पद्धतीने हे कलेक्शन तुम्हाला दिसतंय, रेओस्टेट, बॅटरी की, ठीक आहे, आणि गाल्व्हनोमीटर लावलं आहे दुसऱ्या कीचं. सो द कॉईल विच कन्सिस्ट ऑफ द सोर्स ऑफ द EMF अँड द बॅटरी इज टर्म ॲज अ प्रायमरी कॉईल. म्हणजे ही पहिली जी दिसते तुम्हाला हिला प्रायमरी कॉईल 1 प्रायमरी कॉईल आहे, ही सेकंडरी कॉईल आहे. ठीक आहे, सो वाईल अदर इज अ सेकंडरी कॉईल. सो दीज टू कॉइल्स आर फॉलोइंग द ऑब्झर्वेशन आर मेड्स. म्हणजे ह्याच्यामुळे काही ऑब्झर्वेशन आपल्याला दिसतात, त्याच्यापैकी पहिलं म्हणजे वेन द सर्किट इन द प्रायमरी कॉईल विल बी क्लोज ऑर अ ब्रोकन,
मोमेंटरी डिफ्लेक्शन इज प्रोड्यूस इन द गॅल्व्हनोमीटर. म्हणजे जर आपण याला चालू केलं किंवा बंद केलं, ठीक आहे. म्हणजे जर मी याला चालू केलं तर ह्याच्यामध्ये डिफ्लेक्शन येतं, जर ह्याला बंद केलं तर मी ह्याच्यामध्ये पण मला गॅल्व्हनोमीटरमध्ये मला डिफ्लेक्शन दिसायला भेटतं. दॅट इज वेन द सर्किट इज क्लोज ऑर ब्रोकन, दॅट इज डिरेक्शन ऑफ द डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हनोमीटर अपोजिंग विथ इच अदर. म्हणजे क्लोज केलं किंवा चालू केलं, ठीक आहे, बंद केलं किंवा चालू केलं, तर त्यावेळेस गॅल्व्हनोमीटरमध्ये येणारं डिफ्लेक्शन हे डिरेक्शन चेंज करतं, ठीक आहे. चालू केलं तेव्हा वेगळी डिरेक्शन आणि बंद केलं त्यावेळेस वेगळी डिरेक्शन गॅल्व्हनोमीटरमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे याचा अर्थ जे करंटची डिरेक्शन आहे ती बदलते, ठीक आहे, ऑन ऑफच्या वेळेस. ओके. तसंच सेकंड असं की वेन देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू कॉइल्स, ठीक आहे, दोघं कॉइल्समध्ये विथ देअर सर्किट, ठीक आहे. जर रिलेटिव्ह दोघं म्हणजे जर आपण कॉइल्सला हलवलं, मूव्ह केलं, सो अँड इंड्युस्ड करंट इज प्रोड्यूस इन द सेकंडरी कॉइल बट इट एक्झिस्ट सो लॉंग ॲज देअर इज द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉइल. ते कितपत राहतं की जेवढी मोशन आहे तेवढंच करंट राहील. जर मोशन थांबली तर याचा अर्थ करंट थांबून जाईल. इथे पण तेच होतं आहे की जे कॉईल आपल्याला दाखवली जाते म्हणजे दॅट इज द जी इंड्यूस करंट आहे इट कॅन बी एक्झिस्ट सो लॉंग अप टू कितपर्यंत राहील की जोपर्यंत ह्यांची मुवमेंट आहे, कॉईल मूव्ह करतात किंवा मॅग्नेट तुम्ही मूव्ह करतात, जोपर्यंत तुम्ही मुवमेंट करता तोपर्यंत करंट राहील, अदरवाईज राहणार नाही. इट कॅन बी स्टॉप होऊन जातं त्या केसमध्ये. तसंच दॅट इज व्हॉट द व्हेन एव्हर द करंट इन द प्रायमरी कॉईल इज चेंज, ठीक आहे. जर करंट आपण करंटची डिरेक्शन जर चेंज केली किंवा आपण वाढवलं, आयदर इट इन्क्रीज ऑर डिक्रीज, म्हणजे करंट मी वाढवलं, एक बॅटरीच्या जागेवरती 2 यूज केल्या, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पण वाढून जाईल. मॅग्नेटिक फील्ड वाढली तर बाय द स्लायडिंग रिओस्टेट जो आपण यूज केलेला आहे ना, हा जो दिसतोय तुम्हाला रेओस्टेटने, ठीक आहे, आपण करंट कमी जास्त करत राहिलो, सो अ डिफ्लेक्शन इज प्रोड्यूस इन द गॅल्व्हनोमीटर, ठीक आहे. तर गॅल्व्हनोमीटरमध्ये पण डिफ्लेक्शन प्रोड्यूस होईल. दॅट इज दिस इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ द इंड्यूस करंट. हे काय दाखवतंय की करंट प्रोड्यूस होतं हे दाखवेल, ठीक आहे. तसंच दॅट इज द इंड्यूस करंट एक्झिस्ट सो लॉंग ॲज देअर इज द चेंज इन द करंट, ठीक आहे, इन द प्रायमरी कॉईल. प्रायमरी कॉईलमध्ये जे करंटची डिरेक्शन कमी जास्त होत राहील तोपर्यंत ते करंट सेकंडरी म्हणजे गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन येईल, अदरवाईज नाही, सो लॉंग इट कॅन बी एक्झिस्ट, ठीक आहे. अदरवाईज द अबव ऑब्झर्वेशन इंडिकेट दॅट द सो लॉंग ॲज देअर इज द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे जसं जसं आपण मॅग्नेट मूव्ह करतोय किंवा कॉईल मूव्ह करतोय किंवा करंट कमी जास्त करतोय तर तोपर्यंत मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होतात आणि त्या मॅग्नेटिक फ्लक्समुळे इलेक्ट्रिकल करंट इंड्यूस होतं, अदरवाईज ते प्रोड्यूस होत नाही. दॅट इज प्रोड्यूस आयदर बाय ओके प्रोड्यूस आयदर बाय मीन्स ऑफ द मॅग्नेट ऑर बाय अ करंट कॅरिंग कॉईल. सो इनसाइड मॅग्नेटिक फ्लक्स इनसाइड अ कॉईल ॲज इंड्युस्ड EMF इज प्रोड्यूस. म्हणजे बेसिकली करंट प्रोड्यूस होण्यासाठी तर मला एक तर मॅग्नेटला कंटिन्युअसली मूव्ह करावं लागेल. बॅटरी जर लावली असेल तर कमी जास्त करंट करावं लागेल मला, तर त्या केसमध्ये किंवा कॉईल किंवा मॅग्नेट यांना कंटिन्युअसली त्यांची रिलेटिव्ह मोशन दाखवायला लागेल तरच करंट प्रोड्यूस होईल, अदरवाईज प्रोड्यूस होणार नाही. नाही तर तुम्ही म्हणणार की सर मग मॅग्नेट ठेवून देऊ आपण आणि कॉईल ठेवून देऊ तर कंटिन्युअसली करंट प्रोड्यूस होईल, आपल्याकडे फ्री एनर्जी होऊन जाईल. असं काही शक्य नाही आहे ॲक्च्युली, ठीक आहे. आपण जे म्हणतोय की मॅग्नेट ठेवून दिला आणि कॉईल त्याच्या बाजूला ठेवून दिले आपल्याकडे फ्री एनर्जी येते, तर असं काही होत नाही. तर कंटिन्युअसली एक तर मॅग्नेटला मूव्ह करावं लागतं, एक तर कॉईलला मूव्ह करावं लागतं. याच्यापैकी जर एक्झाम्पल बघायचं असेल तर जनरेटर जे असतात तुमचे, त्या जनरेटरमध्ये हेच प्रिन्सिपलचा यूज होतो. एक तर तुमचा मॅग्नेट कंटिन्युअसली मूव्ह होतो, नाहीतर मग तुम्हाला कॉईल मूव्ह करावं लागेल तरच मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस होईल. आणि जर मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस झाला तर तुमच्याकडे इलेक्ट्रिकल करंट भेटेल. दॅट इज द डिरेक्शन ऑफ इंड्यूस्ड EMF इज रिव्हर्स इफ इन्स्टेड ऑफ द इन्क्रीजिंग इन द फ्लक्स द फ्लक्स इज डिक्रीजेस ऑर वाईस वर्सा. म्हणजे बघा दॅट इज जी डिरेक्शन आहे इंड्यूस EMFची इट जर रिव्हर्स असेल, ठीक आहे, रिव्हर्स इफ इन्स्टेड ऑफ द इन्क्रीजिंग फ्लक्सला वाढवण्यापेक्षा जर मी EMF जो इंड्युस्ड EMF आहे त्याला जर रिव्हर्स केलं दॅन द फ्लक्स जो आहे त्यात तो काय होऊन जाईल तुमचा डिक्रीज होऊन जाईल आणि व्हाईस वरचा एकमेकांना हे चेंज करत राहील, ठीक आहे. सो दिस इज वॉट द लेक्चर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं पहिलं लेक्चर होतं. जर तुम्हाला कन्सेप्ट समजले असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी लेक्चर कम्प्लिटली बघितलं मी त्यांचा मनापासून आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.